MIDC पोलिसांची धडाकेबाज कारवाई. बंद घरफोडीचा 48 तासात छडा, तिघे अटकेत, 23,000चा मुद्देमाल जप्त. जळगाव MIDC पोलीस स्टेशन हद्दीतील नेहरू नगर परिसरात झालेल्या बंद घरफोडीचा गुन्हा MIDC पोलिसांनी अवघ्या काही दिवसात उघडकीस आणत तिघा आरोपींना अटक केली आहे. आरोपींकडून चोरीस गेलेले सुमारे 23,000 रुपये किमतीचे चांदीचे देव, गॅस शेगडी व इतर साहित्य हस्तगत करण्यात आले आहे. फिर्यादी गोविंद रामदास पाटील हे कुटुंबासह नातेवाईकांच्या अपघातामुळे बाहेरगावी गेले असताना त्यांच्या बंद घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी घरफोडी केली होती. या प्रकरणी MIDC पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलीस अधीक्षक श्रीकांत दिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावित, उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांनी विशेष पथक तयार करून तपासाची सूत्रे हाती घेतली. तांत्रिक विश्लेषण, गुप्त बातमीदार व कसून तपासाच्या आधारे पोलिसांनी तांबापुरा परिसरातून संशयितांना ताब्यात घेतले. शाहरुख शहा, सिकंदर शहा, मुकेश राजू परमार, दीपक राजू पाटील सर्वे राहणार पंचशील नगर, तांबापुरा. चौकशी दरम्यान आरोपींनी घरफोडीची कबुली दिली. त्यांच्याकडून 15,000 रुपये किमतीचे 6 चांदीचे देव, 60 ग्राम, 3,000ची गॅस शेगडी आणि 5,000ची पितळ व तांब्याची भांडी असा एकूण 23,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही उल्लेखनीय कारवाई पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत धनके, पोलीस हेड कॉन्स्टेबल किरण चौधरी, पोलीस हेड कॉन्स्टेबल नितीन ठाकूर, पोलीस कॉन्स्टेबल किरण पाटील, पोलीस कॉन्स्टेबल राहुल येवले, पोलीस कॉन्स्टेबल सम्राट साबळे, पोलीस कॉन्स्टेबल शशिकांत मराठे, योगेश घुगे यांच्या पथकाने यशस्वीरित्या पार पाडली. बघत रहा MH19 न्यूज. मुख्य संपादक श्रीकांत वानखेडे सोबत ब्युरो चीफ जोएब सय्यद, जळगाव जिल्हा, महाराष्ट्र.